ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आफ्रिका या देशामध्ये एक जमात आहे ज्याला आपण ट्रायबल जमात असे म्हणतो. आणि या जमातीमध्ये फार सुंदर अशी एक प्रथा आहे. हे लोक गुण्यागोविंदाने राहतात, अगदी प्रेमाने मिळून मिसळून राहतात, एकमेकांना मदत करत असतात. परंतु त्याचबरोबर जर या ट्राइब मधील एखाद्या व्यक्तीने जर एखादा मोठा गुन्हा केला तर काहीतरी वेगळ्याच प्रकारची शिक्षा त्या व्यक्तीला दिली जाते. तर ती शिक्षा कुठली आहे तर त्या व्यक्तीला त्या सोसायटीमधून, त्या जमातीमधून, त्या कुटुंबामधून आणि त्या समाजामधून पूर्णपणे अलिप्त केलं जाते. आणि अशी एक अट प्रत्येक व्यक्तीला लादली जाते की कुठलाही व्यक्ती, मग तो त्या माणसाच्या कुटुंबातला असू द्या, नातेवाईक असू द्या किंवा गाव परिवारातला असू द्या, कुठलीही व्यक्ती त्या माणसाशी संबंध ठेवणार नाही. कुठलीही व्यक्ती त्या माणसाची विचारपूस करणार नाही. कुठलीही व्यक्ती त्या माणसाशी बोलणार देखील नाही. म्हणजेच त्या व्यक्तीला पूर्णपणे गावातून हाकलून दिलं जाते. आणि ही व्यक्ती इतकी हताश होते की त्याला एकाकी जीवन जगणे फार कठीण जात असतं. एकटं जीवन जगणे त्याला फार कठीण जाऊन त्याला राहवत नाही. आणि हळूहळू समाजापासून अलिप्त राहिल्यामुळे, आपल्या कुटुंबियापासून अलिप्त राहिल्यामुळे त्याचा मृत्यू होत असतो. सांगायचं तात्पर्य एवढंच की समाज, कुटुंब हा एक आपला परिवार आहे. आणि आपण सर्वजण एका झाडाच्या फांदीप्रमाणे एकमेकांना संलग्न झालेलो आहोत, बिलगून राहिलेलो आहोत, एकमेकाशी निगडीत आहोत, जोडलेलो आहोत. आणि जेव्हा आपण समाजापासून अलिप्त होत जातो, आपल्या कुटुंबापासून अलिप्त होतो, तेव्हा आपला मृत्यू हा हळूहळू होत असतो. आणि म्हणून असं सांगतात की एकाकी जीवन जगणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू हा हळूहळू होत असतो. परंतु जी व्यक्ती नेहमी आनंदित राहते, इतरांशी मिळून मिसळून वागत असते, ती व्यक्तीचं जीवन जणू काही एखाद्या फुलाप्रमाणे फुललेलं असते, बहरलेलं असते. आज देऊळ माता आपल्या सर्वांना याच गोष्टीवरती मननचिंतन करण्यासाठी पाचारण करत आहे. व संत पॉलद्वारे करिंथ येथील लोकांना एक सुंदर असा संदेश आपल्या समोर ठेवत आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचला जात आहे. तो संदेश असाच की आपण सर्वजण ख्रिस्ताचे अवयव आहोत. आणि संत पॉल करिंथ लोकांना सांगताना त्यांच्या समोर एका झाडाचं उदाहरण ठेवत आहे. ज्याप्रमाणे झाडाच्या फांद्या झाडाला बिलगून असतात, झाडाशी एकरूप असतात, त्याचप्रमाणे शरीराचे अनेक अवयव असतात. परंतु प्रत्येक अवयव हा महत्वाचा असतो. कारण एखाद्या अवयवाला जरी इजा झाली, ठेस पोचली, दुःख झालं तर संपूर्ण शरीराला दुःख होत असते. त्याचप्रमाणे संत पॉल सांगत आहे की आपण सर्वजण ख्रिस्तामध्ये सर्वांचा बाप्तिस्मा झालेला आहे, बाप्तिस्मा घेतलेला आहे. आपण ख्रिस्ताचे अवयव झालेलो आहोत. वी आर द इंटरनल पार्ट्स ऑफ क्राइस्ट बॉडी. आणि त्यामुळे आपण त्या ख्रिस्तापासून अलिप्त किंवा विभक्त होऊ शकत नाही. आणि ज्या वेळा आपण ख्रिस्तापासून मोकळे होणार, विभक्त होणार, तेव्हा आपला मृत्यू नक्कीच होणार आहे. आणि म्हणून संत पॉल करिंथ येथील लोकांना परत ख्रिस्ताकडे वळवत आहे. त्या ख्रिस्ताची बिलगून राहण्यासाठी, ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यासाठी आणि विश्वासात चालण्यासाठी. आणि म्हणूनच आपला जर एकच व्यक्ती जी जोडून ठेवू शकत आहे ख्रिस्ताची, ती म्हणजे पवित्र आत्मा. पवित्र आत्मा हा जणू काही एका चुंबकाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये कार्य करत असतो. तोच आपलं जीवन आणि ख्रिस्ताचे जीवन एकत्रित करत असतो, एकत्र आणत असतो. आणि जर आपला ख्रिस्ती जीवन वृक्ष फुलवायचं असेल, ख्रिस्तामध्ये राहायचं असेल, तर नक्कीच आपल्याला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य घेणे गरजेचं आहे. आणि म्हणूनच आजच्या शुभवर्तनामध्ये जेव्हा प्रभू येशूच्या ख्रिस्ताच्या हातामध्ये यशाया संदेशाचा ग्रंथ पडतो, तेव्हा त्यामधील अधिक महत्वाचं वाचन किंवा महत्वाचा पॅरेग्राफ प्रभू येशू ख्रिस्त लोकांसमोर मोठ्या धैर्याने वाचत आहे. आणि तो पॅरेग्राफ काय आहे, ते वचन काय आहे? ते वचन आहे की परमेश्वराचा आत्मा माझ्यावरती आलेला आहे, कारण गोरगरिबास सुवार्ता पसरवण्यासाठी,
बंदिवासांना बंदिवारातून मुक्त करण्यासाठी, आंधळ्यांना डोळे देण्यासाठी व देवाच्या राज्याची घोषणा करण्यासाठी मला पाठवण्यात आलेला आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त येथे आपल्या सर्वांना पवित्र आत्म्याचं कार्य काय आहे आणि त्याचं कार्य काय आहे हे आपल्याला समजून सांगत आहे. आणि हे ग्रंथ वाचल्यानंतर आणि हे शब्द उच्चारल्यानंतर जणू काही प्रभू येशू ख्रिस्त लोकांना दाखवून देत आहे की तू कशासाठी आलेला आहे, त्याचं कार्य काय आहे. प्रभू येशू ख्रिस्त कशासाठी आलेला होता, तर देवाच्या राज्याची घोषणा करण्यासाठी. आणि जे विभागलेले होते, जे दुरावलेले होते, ते ख्रिस्तापासून दूर गेलेले होते, त्या सर्वांना त्याच्याकडे आणण्यासाठी, देवाकडे आणण्यासाठी, एका वृक्षाप्रमाणे, फांद्याप्रमाणे त्या परमेश्वराशी एकत्रित जोडण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आलेला होता. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आज खंबीरपणे उभे राहून धैर्याने, अधिकारवाणीने लोकांना सांगत आहे की परमेश्वराचा आत्मा माझ्यावरती आलेला आहे. कशासाठी, तर बंदिवासातून मुक्त करण्यासाठी, बंदिवासांना बंदिवासातून मुक्त करण्यासाठी, त्यांना ख्रिस्ताकडे आणण्यासाठी, त्यांना परत जोडण्यासाठी, जे तोडलेलं आहे ते जोडण्यासाठी, म्हणजे नवीन कुटुंब बांधण्यासाठी. आणि त्यासाठी परमेश्वर आपल्या सर्वांना पाचारण करत आहे. आपण देखील ख्रिस्ताचा ते वृक्ष बांधण्यासाठी, ख्रिस्ताचं ते वृक्ष वाढवण्यासाठी, कुटुंब वाढवण्यासाठी हातभार लावले पाहिजे. जे मोडलेलं आहे ते जोडण्यासाठी, जे तुटलेलं आहे ते परत रिपेअर करण्यासाठी, जे दुरावलेलं आहे त्यांना जवळ आणण्यासाठी. आणि ख्रिस्तामध्ये आपण सर्वजण त्याची मुले आहोत हा विश्वास इतरांना देण्यासाठी आज देऊळ माता आपल्या सर्वांना पाचारण करत आहे. ज्याप्रमाणे संत पौलाने एक सुंदर असा संदेश करिंथीतील लोकांना दिलेला आहे की तुम्ही ख्रिस्ताचे अवयव आहात. तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन असलं पाहिजे नाही. लहान थोर, काळा गोरा किंवा श्रीमंत गरीब असं नाही, तर आपण ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतल्यामुळे आपण सर्वजण ख्रिस्ताचे मुले आहोत. तोच संदेश प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना देत आहे की आपण सर्वजण ख्रिस्ताचे अनुयायी आहोत आणि आपलं कार्य आहे देवाच्या राज्याची सुवार्ता करण्यासाठी. तर परत एकदा ज्याप्रमाणे ख्रिस्ताने पवित्र आत्म्याकडे सामर्थ्य मागितलं, आपण देखील पवित्र आत्म्याकडे सामर्थ्य मागूया आणि त्याच्या कार्यामध्ये आपण हातभार लावण्याचा प्रयत्न करूया. ते वृक्ष वाढवण्याचा प्रयत्न करूया. आणि जे मोडलेलं आहे ते जोडण्यासाठी, आणि जे तुटलेलं आहे ते रिपेअर करण्यासाठी, आणि जे खुंटलेलं आहे ते वाढवण्यासाठी, आणि परमेश्वराच्या आत्म्याने प्रेरित होऊन प्रत्येक मिशन कार्य मोठ्या उत्साहाने जोमाने करण्यासाठी आपण कृपा व शक्ती मागूया. आमेन.